हॅलो अरे, हॅलो सर. कसा आहेस आता? मस्त एकदम. 6वा दिवस आपल्या मालेशियामध्ये. मस्त येस. तर मला हे विचारायचं आहे की आपला पण स्टार्ट पासून आपण विषय जर्नी आतापर्यंत. बिकॉज आपला आता मलेशियामध्ये लास्ट डे. सो तू जॉईन केला तेव्हा तू इंग्लिशन्स गोष्टी तू ऐकलंस, तर तेव्हा तू काय विचाराने तू तेव्हा जॉईन केलास क्लब? म्हणजे ऍक्च्युली हे क्लब आई फाउंड आउट केलं होतं ऑनलाईन सर्च करून वगैरे. त्यानंतर मी रेटिंग बघितले, सर्च केलं क्लब बद्दल, रिव्ह्यूज वगैरे बघितले आणि त्याच्यानंतर मग जॉईन केलं. म्हणजे तुला फुटबॉलमध्येच खेळायचं. हो. त्याआधी तू काय क्लब वगैरे जॉईन केला होता का? क्लब मध्ये जॉईन केलं होतं मी. नॉर्मल असं झेडपी मॅचेस वगैरे असं खेळायचो स्कूल आणि कॉलेज सोडून. म्हणजे प्रोफेशनल नव्हता की प्रोफेशनली अजून तरी एंटर नव्हतं केलं मी. टुर्नामेंट वगैरे क्लब जॉईन केला तोपर्यंत तरी नव्हतं. आणि आफ्टर जॉईनिंग तू काय म्हणजे स्वतःला काय चेंजेस बघितले फुटबॉलला? म्हणजे रोजचे स्किल्स नवीन ट्रेनिंग करतो आपण याच्यामध्ये. क्लबमध्ये आपण प्रॅक्टिस सेशन घेतो, वेगळे ड्रिल्स वगैरे करतो, त्यामध्ये नवीन नवीन शिकायला मिळतं. मग त्याची मेंटॅलिटी होते, ते अडॅप्ट करून त्याच्यानंतर मग नवीनच एकदम ऍज अ स्किल सेट मी. त्यानंतर तू ऐकते तू टुर्नामेंट्स पण खेळला, टुर्नामेंट्स मॅचेस ते रोजच झालं. आपल्या इंटर क्लब्स पण खेळला तू टुर्नामेंट्स, त्यामध्ये पण तुझा परफॉर्मन्स चांगला होता. आणि नंतर तू मध्ये आपली फुटबॉल टुर्नामेंट झाली तिथे पण तू खेळलास. म्हणजे फर्स्ट टुर्नामेंट होती आहे. त्याचा काय एक्सपिरियन्स होता फर्स्ट टुर्नामेंट? मस्त होतं. ते थोडं नर्वस टीम होती, म्हणजे जुन्या टीम बरोबर तू खेळलास ऍज अ नवीन प्लेअर, त्यामुळे तुला काय होतं? तेच थोडं नर्वस होतो कारण फर्स्ट टुर्नामेंट होते म्हणून. पण जसं जसं सिच्युएशन येत गेले तसं तसं मी करत गेलो. ओके. आणि नंतर आता आपले प्लॅन आला की आपल्याला इंटरनॅशनल खेळायचं, इंटरनॅशनल टुर्नामेंट खेळायचं. आय थिंक 6 months झाले आपण प्लॅन करतोय की पाठवायचे आपल्या प्लेयर्सला. तू आणि अजून 2-3 प्लेयर्स होते, त्यांचा आपण प्लॅन होता. तर तुला कसं वाटतं म्हणजे आता तू कॅम्प खेळलास, तर तुझा काय माइंडसेट होतं की कॅम्पला काय करायचं आपल्याला तो माइंडसेट होता आणि प्लस आपला तो प्रिपरेशन होता की आपल्याला ते मलेशियामध्ये येऊन तो आपल्याला इम्प्लिमेंट करायचं, एक्झिक्यूट करायचं. तर तुझा कॅम्प मध्ये कसं त्या सिच्युएशनने तू खेळवतोस? आणि कॅम्प मध्ये जसं वेगवेगळे आपण ट्रेनिंग करायचो, ड्रिल्स करायचो, मग मॅचेस घ्यायचो. कारण आपल्याला अंदाज होता की इंटरनॅशनल प्लेयर्स खूप डिफरंट खेळतात, पूर्ण हार्ड खेळतात वगैरे. मग त्यासाठी आपण तसं कॅम्पमध्ये प्रॅक्टिस वगैरे करायचो. मग तसं करत थोडं थोडं कळायला लागलं की बाहेर कसं खेळायचं म्हणून. आणि नंतर मग आता इंटरनॅशनल खेळून मग आपला प्रॉपर प्लॅन होता की फिजिकली स्ट्रॉंग असणार आहे. इव्हन त्यांचा गेम ऑफ स्पीड असेल, फास्ट इंटेन्सिटी हाय असेल, किंवा ते ऍटमॉस्फिअर आपल्याला तेवढा प्रिपेअर होतो आपण की पण तिथे आल्यावर कळलं की थोडं आपलं आफ्टरनूनला मॅचेस होते, दुपारी खूप डिफरन्स होतो. प्रॉपर त्या सनलाईट मध्ये खेळणं हे खूप डिफिकल्ट होतं त्या लेवलचं. पण बाकी तुझं ओव्हरऑल टुर्नामेंट कसं होतं? लाईक मॅचेस आता बघितलेस, ऍटलीस्ट 5 to 6 मॅचेस खेळल्या. तुझ्या ते फर्स्ट 3 मॅचेस डे 1 चे काय एक्सपिरियन्स होता आणि डे 2 चे एक्सपिरियन्स पण सांगतो मला थोडे शॉर्ट मध्ये. डे 1 मध्ये तर एक्सपिरियन्स असा होता की खूप टफ प्लेअर आले होते समोर, त्यांना कसं फेस करायचं. म्हणजे आपण जसं कॅम्पमध्ये प्रॅक्टिस वगैरे करायचो, तर मग त्यानुसार मग स्किल सेट युज करून फार जास्त कळलं की बाहेरचे प्लेयर्स कसे खेळतात, ते कुठल्या माइंडसेटने खेळतात. किती त्यांचं एज जास्त असलं तरी असं नाही की ते लोक चांगले खेळू शकत नाही, पण ज्याच्याकडे जास्त एक्सपिरियन्स असतो, टेक्निकली स्ट्रॉंग, ते स्पीड नसेल तरी ते प्रॉपर टेक्निकली खेळतात. त्यांना स्पीड वगैरे मॅटर नाही करत. हे सगळं फर्स्ट डेला बघितलं. आणि सेकंड डेला पण सेमच परत की कसं फेस करतात इंटरनॅशनल प्लेयर्सला, त्यांचं किती प्रॅक्टिस करतात ते लोक, किती हार्ड खेळतात, आणि त्यांच्या ऑपोजिटला आपण इंडियन्स कसं असतात ते सगळं ऑब्झर्व केलं. पण तो आपल्या टीम मध्ये पण काय ऑब्झर्व केलं नाही, काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे आपल्या प्लेयर्सने, किंवा पण तू काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे बॅक टू इंडिया जाऊन? काय केलं? कम्युनिकेशन तर सगळ्यात पहिले महत्वाचं आहे. प्रत्येक प्लेअर टीम मध्ये 7 प्लेअर असून पण 1-2 कम्युनिकेट करतात, असं तर चालणार नाही मॅच मध्ये. प्रत्येकाने कम्युनिकेट केलं पाहिजे. प्रत्येकाकडे थोडेफार तरी स्किल्स असायला पाहिजे, त्याच्या पोझिशनमध्ये तरी तो एक्सपर्ट पाहिजे. आणि समज मॅच खेळताना कोणी पोझिशन लूज केली त्यासाठी, तर मग दुसरा प्लेअर जाऊन परत त्याची पोझिशन घ्यायला पाहिजे. ऍटलिस्ट हे तरी आपण करायला पाहिजे. बाकी तर ठीक आहे, आपण तरी आपण ऍटलिस्ट माझं ऑब्झर्वेशन ऍटलिस्ट आपण त्या स्पेस मध्ये ऍटलिस्ट ती युज करायचा आपण प्रयत्न केला. मोठी स्पेस. असं नाही की आपण कॉम्पॅक्ट खेळलो,
नवीनच होतं कारण 9 साइड वरती 7 साइड खेळायचं म्हणजे इंडियन सिटी तर खूप नवीन. तरी आपण असं कॉम्पॅक्ट गेम नाही खेळलो. हा, आपण तरी वाईड Wide ला बॉल टाकत होतो, पण मोस्टली आपण काउंटर अटॅक वर Counter attack वर. आपण तेवढं पोझिशन ठेवलं असतं, तेवढं अजून कॉन्फिडेंटली ठेवू शकलो असतो आपण, पण ते ठेवता नाही आलं आपल्याला हा. बिकॉज ऑफ द स्पेस खूपच जास्त वाईड होता आणि लेंथ हा. होता. बट इट्स ओके, पण आपण नेक्स्ट टाइम आपण त्याच्यात आपण इम्प्रूव्ह करू शकतो स्पेस मध्ये. इन्व्हॉल्विंग पोझिशनिंग अँड पोझिशन, हो नक्की. त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्ह करू शकतो ऍज अ टीम. मला असं वाटतं की बॉन्डिंग पण खूप इम्पॉर्टंट आहे. हा, टीम तुला बॉन्डिंग. काय वाटतं ऍज अ बॉन्डिंग पण खूप टीम इम्पॉर्टंट? बॉन्डिंग तर इम्पॉर्टंट आहे कारण प्रत्येक जण कसा खेळतो हे प्रत्येका टीम मध्ये माहिती पाहिजे की प्रत्येक कसा खेळतो. येस. त्याचे कॉल्स, कोणाची लिडरशिप असेल ते सगळ्यांना सवय पाहिजे एकत्र खेळायची आणि त्याच्यावर टीम बिल्ड येऊन प्रॉपर. ऑन फील्ड अँड ऑफ फील्ड पण मला वाटतं ऑफ फील्ड पण खूप इम्पॉर्टंट आहे. ऑन Off field तर हो. फील्ड तर आपण असतोच, पण ट्रेनिंग करतोच एकत्र. पण मला वाटतं असं वाटतं की ऑफ फील्ड पण असला तो इम्पॉर्टंट, की ऑफ फील्डचा तो बॉन्ड असतो, हो. तुमचा तो कनेक्शन असतो, ते ऑन फील्डला पण जास्त युजफुल होतं. हो. त्याच्याला तू ऍग्री करतोस, त्याच्यात हो करतो ना फुल अग्री. ऍग्री करतोय. हो. आणि ओव्हरऑल आता तू कोलालंपूरला तू आय थिंक फिरलास, हा. तर आफ्टर मॅच आपण डिस्कस करू की तू कोलालंपूरला ट्विन टावर फिरलास, हा. तिथला तू एक्सपिरियन्स घेतलास.